भारताचा क्रिकेट उत्सव पुन्हा रंगणार आहे. IPL 2026चा मिनी लिलाव केला जाणार आहे. मात्र तो भारतात होणार की अन्य कोणत्या देशात ते पाहूयात. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. IPL आता फक्त इंडियन लीग राहिलेली नाही, तर ती जगभरातील क्रिकेट व्यवसायाचं मोठं केंद्र बनलं आहे. मात्र IPL 2026चा मिनी लिलाव यंदा भारतात नव्हे, तर अबुधाबीमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 15 नोव्हेंबरला खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर होणार आहे आणि त्यानंतर सुरू होईल कोट्यवधी रुपयांचा लिलावाचा थरार. ही सलग तिसरी वेळ असेल जेव्हा लिलाव भारताबाहेर होणार आहे. 15 किंवा 16 डिसेंबरला अबुधाबीतील एका आलिशान हॉटेलमध्ये खेळाडूंवर बोली लागेल. BCCIनं यासाठी अंतिम तयारी सुरू केल्याची माहिती एका वृत्तसंस्थेनं दिली आहे. या बोलीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत सर्व 10 संघांना आपल्याकडे कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करावी लागेल. कारण कोणते खेळाडू ठेवायचे आणि कोणाला मुक्त करायचं यावरच लिलावाचं गणित ठरणार आहे. 2023मध्ये दुबई आणि 2024मध्ये जेद्दा आणि आता अबुधाबी. IPLच्या जागतिकीकरणाची ही उदाहरणं आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये आता भारतीयच नव्हे तर अन्य देशातील गुंतवणूकदारही आकर्षित होत आहेत. रिलीज झालेल्या खेळाडूंची रक्कम संघाच्या खरेदी क्षमतेत वाढ करणार आहे. त्यामुळे यंदाचा मिनी ऑक्शनही तुफान रंगणार आहे. अबुधाबीच्या वाळवंटात होणाऱ्या या लिलावाकडं सर्वांचं लक्ष लागलंय. भारताच्या हृदयात क्रिकेट आहे. यंदा IPLचा धडाका देशाबाहेर होणार आहे. दुबई, जेद्दानंतर आता अबुधाबी बनणार आहे त्या क्रिकेट रणांगणाचा साक्षीदार, जिथं खेळाडूंवर बोली लागेल, स्वप्नांची, रणनीतींची आणि अब्जावधी रुपयांची. या लिलावात कोण बाजी मारेल आणि कोणत्या खेळाडूवर कितीची बोली लावली जाईल हे काही दिवसात स्पष्ट होईल. तेव्हा IPL 2026चं रणांगण तयार आहे आणि चाहत्यांचं लक्ष रिटेन्शन लिस्टकडे लागलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.